ओके समजलं मग सरळ सरळ सूत्र चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिला बाजू बाजूचा वर्ग सध्या याच्याकडे लक्ष नका देऊ कारण की आपल्याला अजून अभ्यासात आलं नाही नवोदयला आहे आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिला रुंदी आहे याची परिमिती तर सगळ्याच एकच आहे बाजूची बेरीज करत जा नाही सूत्र लक्षात आलं परिमितीचा विचार करू नका फक्त क्षेत्रफळाचे सूत्र काळजीने पाठ करावे लागतील क्षेत्रफळाचे सूत्र जर पाठ केले नाही व्यवस्थित तुम्ही काळजीने तर तुम्हाला क्षेत्रफळाचे 2 मार्क 100% गेले म्हणून समजा हो सर मग क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे लांबी किती आहे लांबी किती दिलेली आहे आपल्याला किती दिली आहे लांबी किती सेंटीमीटर आहे 10 रुंदी किती आहे 5 10 पाची 50 चौरस सेंटीमीटर आणि परिमिती किती आली याची 30 क्षेत्रफळ किती आहे 50 काय फरक आहे सेंटीमीटर आहे तर चौरस सेंटीमीटर हो सर आहे फरक हो सर सूत्र क्षेत्रफळामध्ये सूत्र करावेच लागतील हो सर दिशा क्षेत्रफळामध्ये चौरसाचे आयताचे सूत्र तुम्हाला पाठ करावे लागते 2 आकृत्या झाल्या चौरस झाला आयत झाला आता आला त्रिकोण 3 आकृत्या अभ्यासाच्या बस त्रिकोण चौकोन आयत 2 आकृत्या झाल्या कारण की या सोप्या जाते बा हो सर त्यानंतर आता त्रिकोणाचा जर विचार केला त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 2 सूत्र दिलेले आहे आपल्याला 2 प्रकारचे त्रिकोण असतात एक काटकोन त्रिकोण आणि एक साधा त्रिकोण 2 त्रिकोणाचं क्षेत्रफळ जर घेतलं 2 त्रिकोण विचारात केले हा एक त्रिकोण येतो हो सर आणि असा एक त्रिकोण येतो हो सर या त्रिकोणाचं क्षेत्रफळ जर काढायचं असेल मग आपल्याला 2 सूत्र आहेत त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्रिकोणाचे क्षेत्रफळ सर आता एवढं कठीण शब्द आम्ही पहिल्यांदा पाहत आहोत पण आपल्याला नवोदयाची तयारी करायची आहे तुम्ही फक्त सूत्र डोक्यात ठेवा आलेल्या किमती टाकायच्या गुणाकार तर आपण शिकलेला हो सर नवोदयमध्ये आल्यानंतर आपल्याला आपण ही जी कठीण परीक्षा देऊन राहिली एवढं तर आपल्याला शिकावं लागते कारण पुस्तकात आहे हो सर आहे की नाही सर्व मला जमत नाही पण आपल्याला करावं लागेल काहीतरी ऍटलीस्ट 5% तरी आपल्याला तिथं आठवलं पाहिजे मग आता त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढताना काय सूत्र लक्षात ठेवायचं 2 प्रकारचे त्रिकोण आहे हा साधा त्रिकोण आहे आणि याला काटकोन त्रिकोण म्हणतात कारण इथे 90 अंशाचा कोन होतो आता जसे जसे तुम्ही पुढच्या वर्गात याल पुढे शिकू आपण 6वी मध्ये 7वी मध्ये काटकोन त्रिकोणामध्ये इथे 90 असते दोन्ही त्रिकोणाचे वेगवेगळे सूत्र आहे या त्रिकोणाचं क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर असा इथून उंची टाकली जाते या त्रिकोणाची आणि हा पाया समजला जातो याची लांबी 12 सेंटीमीटर असेल याची 14 असेल याची 14 असेल याची मधातल्याची 10 असते तर याचं सूत्र होते त्रिकोणाचं या साध्या त्रिकोणाचं सूत्र होते अर्धा हा माहिती आहे ना अर्ध म्हणतात ना याला गुणिला पाया गुणिला उंची पाया गुणिला उंची हे या त्रिकोणाचं सूत्र आहे कोणत्या साधा त्रिकोण ज्याला तुम्ही म्हणता आपल्या भाषेत आपल्या विदर्भातल्या आजच्या साध्या भाषेत म्हणा पाया गुणिला उंची हा अर्धा तसाच राहील याला 1/2 म्हणजे अर्धा पाया किती दिलेला आहे 12 सेंटीमीटर पाया किती दिलेला आहे 12 सेंटीमीटर उंची किती आहे 10 ही उंची आहे याची मदत हो सर ही उंची आहे गुणी पाया आहे 12 आणि उंची आहे 10 पहिले याचा दोघांचा गुणाकार करून घ्या हे अर्ध तसंच राहील 12 गुणिले 10 किती होतात 12 आहे 110 हां 120 12 आहे 120 सांग 120 मग 120 चे अर्धे करायचे किती होतात 120 ला अर्धे केले 120 चे अर्धे किती होतील 60 किती होतात 60 120 चे अर्धे होतात 60 चौरस सॉरी याचं जे सूत्र आहे सेंटीमीटर सेंटीमीटर मीटर जसं काही दिलं असेल ते द्यावं लागेल ठीक आहे इथं जे माप आहे त्याचं ते त्या वेळेच्या तुम्हाला पेपर मध्ये काय दिलेलं आहे तसं तुम्ही त्याच्यामध्ये दाखवायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर आता हा जो दुसरा त्रिकोण आहे त्रिकोण कोणता याला म्हणतात काटकोन त्रिकोण हा साधा आपल्या भाषेत आणि हा आहे काटकोन त्रिकोण याला का बरं काटकोन म्हणतात याच्यात काय फरक आहे हा साधा त्रिकोण आहे यात उंची टाकली याच्यात पहिलेच उंची दिलेली आहे याची उंची आहे समजा हे 10 आहे आणि हे 14 आहे काटकोन त्रिकोणाचं जर क्षेत्रफळ विचारलं याचं सुद्धा सूत्र तसंच आहे फक्त फरक एवढा आहे की काटकोन करणाऱ्या
कठीण आहे मला माहित आहे, तुम्हाला समजणार नाही, फक्त तुम्ही सूत्र लक्षात ठेवा. आपण आजपर्यंत जे शिकलो ना एकदमच हायफाय झालो असं आहे की नाही, असं नाही झालं पाहिजे. काटकोन करणाऱ्या बाजूची 10 आहे आणि ही 14 आहे. 10 गुणिला 14 सेमच आलं, इकडे जसं आलं तिकडे इकडे. इथं पहिले उंची दिलेली होती, इथं काढावं लागली आपल्याला. हे पण पेपर मध्ये दिलं राहील तुम्हाला, एवढं काही किचकट येणार नाही पेपर की तुम्हाला स्वतः उंची काढा, स्वतः हे काढा, स्वतः ते काढा असं म्हणणार नाही. समजलं? तर अशा प्रकारे इथं सुद्धा काय येईल मग 14 गुणिला 10 किती? 100 सांगा ना मग 140 4 दे. इथं जे काही माप येईल ते इथं ते माप तुम्हाला इथं उत्तरात दिलेलं राहील. अशा प्रकारे हे 4 फॉर्म्युले आपण शिकलो. याच्यावरून एकत्रितरित्या जर आता आपल्याला हे समजलं का, एक चौकोन, एक आयत, एक त्रिकोण आणि हा एक काटकोन त्रिकोण, 4 आकृत्याचे सूत्र आपल्याला पाठच करावे लागतील. करायच लागते, पर्यायच नाही याच्यावर. एका याच्यावर बरेच उदाहरणं दिलेले आहेत आपल्याला. तर ते आयत कशा प्रकारे सोडवायचे ते आपल्याला पाहायचे आहे. इथे सेंटीमीटर चौरस नाही आहे, इथे सेमी किंवा याचा वर्ग येईल. ठीक आहे, चौरस सेंटीमीटर नाही. त्रिकोणामध्ये चौरस येत नाही, त्रिकोणामध्ये सेंटीमीटर वर्ग येईल. समजलं हे? एवढं क्लिअर आहे? हो सर. एकत्रित आपण आता मूळ मुद्द्यावर पोहोचलो. सूत्र जे सर शिकवले ते आपल्याला डोक्यामध्ये घ्यावे लागतील. कशा प्रकारे आले सूत्र आपण हे पाहिलं. आता एवढं सगळं करून आपण कशासाठी शिकलो? पहिलं सूत्र शिकलो काय? चौरसाचे काय शिकलो आज? काय सूत्र आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर? काय शिकलो सगळ्यात पहिले? बाजू गुणिला बाजू शिकलो ना, बाजू गुणिला बाजू, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरी आकृती शिकलो कोणती? आयताचे क्षेत्रफळ बरोबर. काय 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 असते आयतामध्ये? बाजूच असते का आयतात? आयतात काय असते? लांबी गुणिला रुंदी, लांबी गुणिला रुंदी, लांबी गुणिला रुंदी. त्याच्यानंतर आपण शिकलो साधा जो त्रिकोण, तुम्ही साध्या आपल्या भाषेत म्हणतात त्रिकोणाचे क्षेत्रफळ. काय आहे? त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर याला काय म्हणतो? अर्ध. हे काय काय? हे अर्ध गुणिला पाया गुणिला उंची. आणि एक अजून त्रिकोण शिकलो, काटकोन त्रिकोण. कोणता? काटकोन त्रिकोण. इथं कोणता शिकलो? काटकोन त्रिकोण. इथं कोणता शिकलो? काटकोन त्रिकोण. सूत्र तेच आहे, अर्थही तोच निघतो. इथं पाया गुणिला उंची घेतलं, इथं काटकोन करणाऱ्या बाजूची गुणाकार, काटकोन करणाऱ्या बाजूचा गुणाकार. आता याच्यावर जोपर्यंत तुम्ही गणित सोडवणार नाही तोपर्यंत तुम्हाला याचं अर्थ समजणार नाही. कशासाठी सर हे 4 सूत्र आहे बस. एवढं जे आतापर्यंत 15-20 मिनिटं आपण शिकलो त्याच्यात तुम्ही 4 सूत्र निघतात. याच्या आधारावरच गणित येतात. तुम्हाला डायरेक्ट गणित दिलं राहील आणि 4 ऑप्शन दिले राहील, त्याच्यातून तुम्हाला ऑप्शन निवडायचा. त्याच्यासाठी तुम्हाला सूत्र पाठ असणं गरजेचं आहे. प्रत्येक सूत्र जोपर्यंत पाठ राहणार नाही तोपर्यंत ते कळणार नाही. हे सूत्र जोपर्यंत पाठ राहणार नाही तिथं तुमचे उत्तर चुकतील. आणि लक्षात ठेवा, मध्ये 1 मार्क जाणं म्हणजे तुमचा रिझल्ट जाणार आहे. पूर्ण महाराष्ट्रातले जेवढे पोर आहेत तेवढे तुमच्यासाठी कॉम्पिटिशन करत आहेत, तुमच्या सोबत आहेत. ठीक आहे, एवढं कळलं. आता हे सूत्र लिहून घ्या, त्याच्यानंतर आपण गणित घेऊ. ठीक आहे.